विठ्ठल बरवा तो माधव बरवा
हा माधव बळवा, तो हा माधव बळवा, तो हा माधव बळवा. जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. नको नको मना गुंतो माया झाले, नको नको मना गुंतो माया झाले. काळाला जवळ घासावया, काळाला जवळ घासावया, काळाची बोली पडेल माझेवा, काळाची बोली पडेल माझेवा. मने तुझ सोडविना कोणी, तुका मने तुझ सोडविना एका चक्रपाणी वाचोलिया, एका चक्रपाणी वाचोलिया. काळाची बोली पडेल माझेवा, नको नको माना गुंतो माया झाले, नको नको माना गुंतो माया झाले, नको नको माना गुंतो माया झाले, नको नको मला गुंतो माया झाले, नको नको मला गुंतो माया झाले, नको नको
पांडुरंगा करो व्रत मन मन, पांडुरंगा करो व्रत मन मन, पांडुरंगा करो व्रत मन मन, पांडुरंगा करो व्रत मन मन। करो व्रत मन मन, पांडुरंगा 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 करो पांडुरंगा करो व्रत मन मन। दूसरे बाबाजी सद्गुरुदास तुका दूसरे चरण सत्संगिया, दूसरे संत कृपालाने कथे विस्तारो, संत कृपालाने कथे विस्तारो, संत कृपालाने कथे विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करो व्रत मन मन, दूसरे चरण सत्संगिया, राजा कृपालाने कथे विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करो व्रत मन मन, दूसरे चरण सत्संगिया, संत कृपालाने कथे विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, तिथे योग विवेक सामर्थ्य येते, जिथे मानवा मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा रमा मस्तके पाया। मस्तकये पायावरे, मस्तकये पायावरे, मस्तक हे पायावरे, यावर करे संतांच्या, यावर करे संतांच्या, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या। ओ मस्तकये पायावरे, मस्तकये पायावरे, यावर करे संतांच्या, यावर करे संतांच्या। मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे,
आद्य जननी देवाची ब्रिजमना प्रियतम बालवंदनं राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे केसरतिलकं कृष्णावरणं केसरतिलकं कृष्णावरणं राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे रंगा सासंग हे करी दंडवत सासंग हे करी दंडवत विश्रांती पावला सबळ उतरे विश्रांती पावला सबळ उतरे श्री संतांचे मामाचे चरणारी नको नको म्हणा माया जाणी नको नको म्हणा माया जाणी काळा जवळ रसावया काळाची उडी पडल जेव्हा सोडविना ते माया प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरिता लागलेला देवचे सुप्रसिद्ध साधू संत तुकाराम महाराजांचा अवघ्या चरणांचा
मानवी जीवन जगत असताना माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जन्माला आलोय म्हणून नंदनंदनाला मृत्यूच्या दाराला स्पर्श करायला जावं लागणार आहे. सांगणारा राम सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा आवाज वाढवा थोडासा. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा की ज्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही आप्तेष्ट वारकरी मंडळी जमलेलो आहोत त्या कैलासवासी सौभाग्यवती सुमल तात्याबा साळुंके यांचा आज द्वितीय पुण्यस्मरण व त्यांच्या पाश्चात त्यांचे पती, त्यांची 2 मुलं, त्यांच्या शुष्णा, त्यांची नातवंड, मुलगी, जावई आणि नातवंड असा त्यांचा परिवार आहे. आईंना जाऊन आज 2 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि दुसऱ्या वर्षाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य साधक वारकऱ्याकडे आलेली आहे. ज्या पवित्र तिथीवर आईंनी स्वतःचा देह ठेवला ती तिथी म्हणजे आजची रामनवमीची तिथी. इथं आल्यानंतर ज्यावेळेस सगळ्यांच्या सोबत बोलले त्यावेळेस बोलण्यामधून ही गोष्ट जाणवली. कुटुंबातली लोक कुटुंबातल्या व्यक्तीबद्दल चांगलं सांगतील नवल नाही, पण लोकांच्याही डोळ्यामध्ये त्या व्यक्तीसाठी पाणी येत होतं. अशा स्वच्छ आणि सरळ स्वभावांच्या आईला आज जाऊन 2 वर्ष पूर्ण झालेत आणि 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आजची ही कीर्तनाची सेवा संबंध साळुंके कुटुंबियाच्या माध्यमातून त्यांचे पती असतील, त्यांची मुलं असतील, त्यांच्या मुली असतील यांच्या माध्यमातून माझ्यासारख्या सर्वसामान्य साधक वारकऱ्याकडे आलेली आहे. विठ्ठल अतिशय गोड स्वभावाच्या असणाऱ्या आईंनी जोपर्यंत देह होता तोपर्यंत संसाराची सेवा केली पण धर्माची देखील सेवा केली. पांडुरंगजी आठवले यांचा स्वाध्याय 28 वर्ष त्यांनी 18 ते 20 वर्ष त्यांनी आठवले स्वामींचा स्वाध्याय केला आणि संबंध जीवन धर्माप्रती समर्पित करून आपल्या मुलांच्यावर योग्य ते संस्कार दिले आणि योग्य ते संस्कार दिले. पण आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे झाले ना. तरुण वयामध्ये सुद्धा स्वतःचा देह ठेवावा लागला कारण की शारीरिक व्याधीतून त्या बऱ्या झाल्या. पण ज्यावेळेस त्या बऱ्या झाल्या त्यावेळेस काही करत असताना मृत्यू कधी जवळ आलाय कळत नाही. महाराज म्हणतात ज्यावेळेस मृत्यू येतो त्यावेळेस आपल्याला आपले जन्मदाते आई वडील सुद्धा सोडवू शकत नाहीत. काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप, आई वडील सुद्धा आपल्याला या कचाट्यातून सोडवू शकत नाहीत. महाराज म्हणतात तुम्ही स्वतः कितीही मोठे असा, तुमचा वशिला कितीही मोठा असू द्या, पण लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्हाला मृत्यू येणार आहे, ज्या दिवशी तुम्हाला मृत्यू येणार आहे त्या दिवशी तुम्हाला हा सगळा पसारा इथेच ठेवावा लागणार आहे. आणि तुम्ही स्वतः कितीही मोठे असा, तुमचा वशिला कितीही मोठा असू द्या, पण या कचाट्यातून तुम्हाला कोणी सुद्धा सोडवू शकत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भले भले. महाराज मृत्यू नावाची गोष्ट अटळ आहे. क्रमाच्या कचाट्यातून सोडवणारा भगवान परमात्मा आहे. म्हणून तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला ह्या जगाचा निरोप घेऊन जावं लागणार आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उपजले ते नासी, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मागच्या बाजूला बोलू नका आणि इथं सुद्धा बोलू नका. फार व्यत्यय येतोय कीर्तनामध्ये. आचार्यांना विनंती आहे मागच्या बाजूला अजिबात बोलू नका. विठ्ठल विठ्ठल उपजले ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला. दादा माझा का आवाज तुमच्या कानावर येतोय का? बोलू नका मागच्या मंडळींनी. आलेल्या प्रत्येक जीवाला ह्या जगाचा निरोप घेऊन जावं लागणार आहे. इथं राहण्यासाठी
कुणी सुद्धा आलेलं नाही. प्रत्येकाला या जगाचा निरोप घेऊन जावं लागणार आहे. मग जगाचा निरोप घेऊन जर जावं लागणार आहे तर जीवन जगत असताना माणसानी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे, धर्माची सेवा केली पाहिजे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण केली पाहिजे. मेल्यानंतर मुखावर तुळशीपत्र ठेवण्यापेक्षा जिवंतपणी माणसाने गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण केली पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात की आलेल्या प्रत्येक जीवाला जर जायचे तर आलेल्या जीवानी जीवन जगत असताना अशा पद्धतीनं जीवन जगावं की गेल्यानंतर सुद्धा लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे असं जीवन जगावं. आणि माझ्या माहितीप्रमाणे जो काळ आईंनी घालवला तो काळ इतका सुंदर घालवला असेल, सर्वांवर प्रेम करण्यात घालवला असेल, धर्माची भगवंताची सेवा करण्यात घालवला असेल. म्हणून आजही 2 वर्ष झाली तरी त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यामध्ये त्यांच्या प्रती पाणी येते. हे फक्त आणि फक्त त्यांनी जीवन जगत असताना केलेलं कर्म आहे. माणसाने कर्म करताना कधी चुकायचं नाही. चांगलं कर्म करायचं, चांगलं केलं तर चांगलं मिळतं, वाईट केलं तर वाईट मिळतं. त्यामुळे माणसाने कर्म चांगलं करायचं. विठ्ठल हा मिळालेला नरदेह इतका मौल्यवान आहे, इतका मौल्यवान आहे की देवाने हा नरदेह कशासाठी दिलाय तो कळला पाहिजे. देवे दिला देह कशासाठी दिलाय? देवे दिला दे भगना गोमाता, देवे दिला दे भगना गोमाता. तोया झाला पाटा वादिकेचा, तोया झाला पाटा वादिकेचा. देवे दिला दे भजन गोमाता, देवे दिला दे भजन गोमाता. तोया झाला पाटा वादिकेचा, तोया झाला पाटा वादिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा. भगवंतांनी हा देह दिलाय तो भगवंताच्या नामचिंतनासाठी दिलाय. आपण भगवंताच्या नामचिंतनासाठी किती काळ घालवतो हे फार महत्वाचं आहे. तुकोबरायांनी सांगितले, भगवंता तुझ्या नामामध्ये माझा इतकाच वेळ वाया जातो. कितका? शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला. भगवंता तुझं नामचिंतन घेत असताना मला ज्यावेळेस शिंक येते, शिंकेचा काही 1-2 सेकंदाचा कालावधी असेल, त्याच्यानंतर जांभळीचा जो 1-2 सेकंदाचा कालावधी असेल, त्याच्यानंतर खोकल्याचा जो 1-2 सेकंदाचा कालावधी असेल, इतकाच वेळ माझा वाया जातो. बाकी माझा संपूर्ण वेळ हा फक्त आणि फक्त तुझ्या नामचिंतनामध्ये जातो. आपला शिंक जांभळी खोकला आल्यावरच आपल्या मुखात देवाचं नाव येतं, इतर वेळी देवाचं नाव येत नाही. शिंक आल्यानंतर अच्छी म्हणलं का राम म्हणतोय, हाय ग म्हणलं का राम म्हणतोय, खोकलं का राम म्हणतोय. पण इतर वेळेला आपण भगवंताचं नामचिंतन घेत नाही. भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. जीवन जगत असताना गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण केली पाहिजे, आळंदी पंढरपूरची वारी केली पाहिजे. शिवाय आई वडिलांची सेवा केली पाहिजे. कारण की आई वडिलांची सेवा करणाऱ्या माणसाला जगाच्या पाठीवर कुठल्याच गोष्टीची कमतरता पडत नाही. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, सखल तीर्थाची धुरी जे का माता पितरी. सगळी जगातले तीर्थ एका बाजूला आणि आई वडिलांचं चरण एका बाजूला. सगळ्यामध्ये पवित्र जर काय असेल तर ते आई वडिलांचं चरण आहे. त्याच्यामुळं आई वडिलांची सेवा करा. आई वडील नावाची व्यवस्था जिवंत असताना आशीर्वाद देतील, नवल नाही, पण गेल्यानंतर सुद्धा आपल्या मुलांच्यावर कृपा छत्र धरतात. त्याचं नाव आई वडील आहे. मी सांगत नाही, तुकोबर आहे त्याच्यासाठी प्रमाण खर्च करताय. नको नको तुकामने माय बाप केवळ माय बाप केवळ काचे माय बाप केवळ काचे, तेरे नावे तीर्थाचे, तेरे नावे तीर्थाचे, तेरे नावे तीर्थाचे. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. किंवा
तुका म्हणे पित्रे आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. आई वडील नावाची व्यवस्था जिवंत असताना आशीर्वाद देतील नवलनी महाराज, पण गेल्यानंतर सुद्धा आपल्या मुलांच्यावर जे कृपाछत्र धरतात त्यांचं नाव आई वडील. माणसाने आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आई वडिलांच्या पाशात आई वडील गेल्यानंतर पुण्यस्मरण करणारं कुटुंब भरपूर आहेत, पण जिवंत असताना आई वडिलांची सेवा करणं ही अतिशय जास्त गरजेची आहे. सगळ्याला ज्ञात आहे की या जगातला सगळ्यात मोठा देव कोण, असं ज्यावेळेस श्रेष्ठ देव कोण असं ज्यावेळेस ठरलं, मग कशासाठी कसा श्रेष्ठ देव? मग श्रेष्ठ असा देव की जो पृथ्वीला प्रदक्षिणा घालेल, 7 प्रदक्षिणा घालेल आणि जो माघारी येईल तो जगातला सगळ्यात श्रेष्ठ देव. सगळ्या देवांनी सगळ्या देवांची वाहनं काढली आणि पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. मात्र गणपती बाप्पांनी आई वडील शंकर भगवान आणि पार्वती मैया बसले होते, त्यांना प्रदक्षिणा घातली, पायावरती नतमस्तक झाले. पार्वती मैया विचारतात की बाबा, या ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालणारा सगळ्यात श्रेष्ठ देव होता राजा, तू आमच्या कशी काही चरणावरती प्रदक्षिणा घातली? त्यावेळेस गणपती बाप्पा म्हणतायत की सकळ ब्रह्मांडाचं दर्शन मला माझ्या आई वडिलांच्या चरणामध्ये मिळतं, त्यामुळे मी तुमच्या चरणावरती नतमस्तक झालो. परिणाम, हिंदू धर्मामध्ये कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांची पूजा केली जाते. हे आई वडिलांच्या सेवेचं फळ आहे. त्यामुळे जीवन जगत असताना आई वडिलांची सेवा केली पाहिजे. तुकोबराय म्हणतात की आई वडील जिवंत असताना आशीर्वाद देतील नवल नाही, पण गेल्यानंतर सुद्धा आपल्या मुलांच्यावर कृपाछत्र धरतात. तुका म्हणे पिते आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. तुकोबराय म्हणतात की आई वडील हे आपल्या गेलेल्यानंतर सुद्धा मुलांच्यावरती कृपाछत्र धरत असतात. आम्ही कार्यक्रमाच्या निमित्त गेल्यानंतर लोक आम्हाला विचारतात की महाराज, 1 वर्ष श्राद्ध 1 पुण्यतिथी केली, ब्राह्मणांनी सांगितले 3 करा, 5 करा, 7 करा, 11 करा. 3 झाल्या आता बास करू का? 7 झाल्या आता बास करू का? आमचं त्यांना सरळ सरळ सांगणं आहे, बाबा मागच्या बाजूला बोलू नका ना, कुणीतरी जाऊन सांगा त्यांना, विठ्ठल 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 विठ्ठल. काय सांगत होते? काय सांगत होते? बघा, हे असं असतं, मध्ये कोण बोललं का कीर्तनकार सुद्धा विसरतो. आणि तुमचं तरी ध्यान माझ्याकडे आहे, तिकडच आहे, तुमच्या तरी कुठं ध्यानात आहे मी काय सांगत होती? विठ्ठल 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 विठ्ठल. जीवन जगत असताना आई वडिलांची सेवा केली पाहिजे. लोक आम्हाला विचारतात किती पुण्यतिथ्या करायच्या? 3 करायच्या, 5 करायच्या, 4 करायच्या, 10 करायच्या, 12 करायच्या. आमचं त्यांना सांगणं असतं, बाबा जिवंत आई वडिलांची सेवा करा. जिवंत आई वडील ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्यांचं पुण्यस्मरण तोपर्यंत करा जोपर्यंत तुमची नावं सातभऱ्यावर आहेत. सातभऱ्यावरची नावं तुमची ज्यावेळेस खोडली जातील त्यावेळेस पूर्ण ठरवतील करायचंय की नाही करायचंय. कारण की पुण्यतिथी करणं किंवा वर्षश्राद्ध करणं इतका मोठा घाट घातलाच पाहिजे, 4 लोक आलीच पाहिजेत असं नाही. त्या पितराच्या पुण्यस्मरणानिमित्त किंवा गेलेल्या जीवाच्या स्मरणार्थ एखाद्या गाईला घास जरी चारला तरी तो तिथपर्यंत पोचत असतो. माणसाला असं वाटतं की गेला माणूस गेल्यानंतर 3ऱ्या दिवशी सावडणी विधी झाली, कावळा शिवला म्हणजे त्याचा पुढचा मार्ग मोकळा झाला, 10वा झाला कावळा शिवला म्हणजे त्याचा पुढचा मार्ग मोकळा झाला, असं नसतं. सूक्ष्म रूपाने का होईना पण 1 वर्षभर ती गतात्मा आपल्या जवळ राहत असते. आपण महिन्याला ताट घालतो की नाही? वारीला गेल्यानंतर समजा इथून वारी काढली, उकरंड्यातून वारी काढली आणि थकल्यानंतर आपला मुक्काम गोंदवलेमध्ये असतो. थकतो म्हणून मुक्काम गोंदवलेमध्ये असतो. तसा प्रत्येक महिन्याचा थांबा हा त्या तिथी दिवशी असतो आणि ती गतात्मा कुठून का होईना पण आपल्या जवळ येत असते. त्यामुळं महिन्याला ताट घालायचं असतं. वर्षश्राद्ध विधीच्या दिवशी त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून, त्यांच्या मुलांच्या माध्यमातून जे काही दान गोळा होते, जे काही पुण्य गोळा होते त्याची गोळाबेरीज केली जाते. भगवान परमात्म्याच्या चरणावरती स्वाधीन करून त्या महात्म्याचा, गेलेल्या जीवाचा पुढचा प्रवास चालू होत असतो. त्या जीवाला लोक नावं ठेवतील म्हणून नाही, भावकी नावं ठेवेल म्हणून नाही, पाहुणे रावळे नावं ठेवतील म्हणून नाही, पण गेलेल्या जीवाला भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळावी म्हणून पुण्यतिथी आणि वर्षश्राद्ध विधी करायचा असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणतात आलेल्या प्रत्येक जीवाला जागो
जावं लागणार आहे. माणसाला असं वाटतं संसार संसार संसार, माझं हे काम झालं म्हणजे मी मोकळा झालो, माझ्या मुलाचं लग्न झालं म्हणजे मी मोकळा झालो, माझं घर बांधून झालं म्हणजे मी मोकळा झालो, माझी विहीर काढून झाली म्हणजे मी मोकळा झालो. अक्षरशः माणसांच्या तोंडातले दात ना दात मोकळे होतात, पण माणसं मोकळी होत नाही. कारण की संसार आहे हा, आणि संसार कुणाला सुद्धा सुट्टी देत नाही. हे काम झालं म्हणजे दुसरं काम लागतं, दुसरं काम झालं म्हणजे दुसरं लागतं. महाराज म्हणतात याच्यामध्ये जर तुम्ही फार गुंतत बसला तर परमार्थ करणं राहून जाईल. लक्षात ठेवा. प्रत्येकाला असं वाटतं की बाबा अमुक तमुक माणसाला जर तिकडे जा म्हटले नसते तर त्याचा अपघात झाला नसता, बिचारा वाचला असता. अमुक तमुक स्त्रीला शेतामध्ये जा गवत काढून या असं म्हटले नसते तर ती बिचारीचा पाय घसरला नसता, विहिरीत पडली नसती, बिचारी वाचली असती. पण लक्षात ठेवा, दर मजल प्रवास करत करत आपण मृत्यूपर्यंत पोहोचत असतो. महिला मंडळ, तुम्हाला सगळ्यांनी मी म्हटलं चला आपण पंढरपूरला जाऊ. उकरंड्याच्या स्टॉपवरती गेलो, एसटीला हात केला, एसटी थांबली, आपण सगळ्या एसटी मध्ये बसलो आणि पंढरपुरामध्ये पोहोचलो. कंडक्टर काय म्हणतं, उतरा. काय आलं? पंढरपूर आलं असं म्हणतं. पण मला सांगा, पंढरपूर येतं का आपण पंढरपुरात पोहोचतो? तसा मृत्यू न्यायला येत नाही. 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष दर मजल प्रवास करत करत आपण त्या टप्प्यापर्यंत पोहोचतो आणि मग आपला पुढचा प्रवास चालू होतो. म्हणून महाराज म्हणतात की बाबा तुम्ही जन्माला आलाय ना, तुम्हाला एक दिवस जावं लागणार आहे. जावं लागणार आहे, तर या मायाजाळामध्ये फार गुंतू नका. अभंगाच्या प्रथम चरणात नको नको मना कुंतु माया नको नको मना कुंतु माया नको नको मना कुंतु माया नको नको कुंतु माया नको नको मना कुंतु माया दारी, नको नको मना कुंतु माया दारी, नको नको मना कुंतु माया दारी, नको नको मना कुंतु माया दारी. याच्यामध्ये फार गुंतू नका. संसार नावाची गोष्ट मृगजळ आहे. मृगजळ दिसतं पण हाती कधीच लागत नाही. असं वाटतं पुढे गेल्यावर मिळेल, पुढे गेल्यावर मिळेल, पुढे गेल्यावर मिळेल, पण ते मिळत नाही. संसारामध्ये माणसाला असं वाटतं की बाबा एवढं झालं म्हणजे झालं, एवढं झालं म्हणजे झालं, एवढं झालं म्हणजे झालं. अक्षरशः काही सुद्धा होत नाही आणि मृत्यू आपल्याला जवळ येऊन उभा राहतो तरी आपल्याला कळत नाही. लक्षात ठेवा, नियतीने सगळ्याच गोष्टी माणसांच्या हातात दिल्या नाहीत. 9 महिने 9 दिवस अगोदर जन्माचा संकेत माणसाच्या हातात आहे, पण मृत्यूचा संकेत नाही महाराज माणसाच्या हातात. जन्माचा संकेत माणसाच्या हातात आहे, कारण की नियतीला आणि भगवंताला असं वाटलं की ह्या पृथ्वी तलावर ह्या मृत्यू लोकामध्ये सगळ्यात स्वार्थी जात कोणते तर ती मनुष्य जात आहे. आणि मनुष्य जात नेहमी स्वतःचा विचार करते, इतरांचा विचार करत नाही. कशा पद्धतीनं? त्यामुळे मृत्यू हातात दिला नाही. का? चालता बोलता जर एखाद्याचं भांडण झालं तर भांडणामध्ये माणसं म्हणतील 2 दिवसात तू मेलाच पाहिजेस, आणि मरतील ना माणसं. का? नियतीने जन्म हातात दिला पण मृत्यू हातात दिला नाही. एक धान्याचा पलटी झाला ट्रक महाराज, धान्याचा पलटी झालेला ट्रक
ज्यावेळेस शेतातल्या पशुपक्ष्यांना कळाला त्यावेळेस पशुपक्षी आले, पोटापुरतं धान्य टिपलं, निघून गेले. त्याच्यानंतर घराकडे माघारी जाताना गायी आल्या, म्हैशी आल्या, वासरं आली, शेरडी आली, मेंढ्या आल्या, पोटापुरतं धान्य टापलं, निघून गेले. मानवांच्या लक्षात आलं की धान्याचा ट्रक पलटी झालाय. काय करतील ओ माणसं? पोती घेऊन गेली घरनं, भरून आणलं. कारण की नियतीला माहिती माणूस स्वार्थी आहे, लक्षात ठेवा. म्हणून या मायाजाळामध्ये फार गुंतू नका. का? तुम्ही मायाजाळ, मृत्यू हा येणारच आहे. मृत्यू कुणाला चुकलाय सांगा? ज्याने हा नरदेह दिलाय त्या भगवंताला मृत्यू चुकलाय का? ज्यांच्या प्रभू रामचंद्रांची आज नवमी आहे त्या प्रभू रामचंद्रांना मृत्यू चुकलाय का सांगा मला? अरे जो भगवंत आहे, चाले हे शरीर कोणाची असत्ता, कोण बोलवितो हरिविण, त्यांना सुद्धा हा मृत्यू चुकला नाही. मग तुम्हाला आम्हाला कसं चुकणार आहे? कर्माने कुणाला सुट्टी दिली नाही. ज्ञानोबरायांचा गोड अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये ज्ञानोबराय सांगतात, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला देवे, कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्माने प्रभू रामचंद्रांना वनवासाला पाठवलं. या जगामध्ये सगळ्यात हुशार प्रजाती कोणते? तर ती स्त्री जात आहे, लक्षात ठेवा. स्त्री सारखी हुशार प्रजाती ह्या जगाच्या पाठीवर कोणती नाही. कशी हो हुशार? राजा दशरथाचा रथ अडकला, कैकईने हात घातला आणि कैकई म्हटली योग्य वेळ आल्यानंतर वर मागणार. संधीचं सोनं आकलं आणि संधीचं सोनं आकलं. एका वराने माझ्या भरताला गादी आणि एका वराने प्रभू रामचंद्रांना वनवास मागितला. प्रत्येकाला असं वाटतं की कैकईमुळे प्रभू रामचंद्रांना वनवास झाला, पण ऐका, जन्मदाती मा कौसल्या जिनं जन्म दिला, 9 महिने 9 दिवस रामप्रभूंना तिनं कुशीमध्ये वाढवलं आणि सगळं ब्रह्मांडाचं दर्शन देणारी मा कौसल्या, मा कौसल्येपेक्षा तिळभर का होईना, काकणभर का होईना जास्त प्रेम मा कैकईचं होतं. कुणावरती? प्रभू रामचंद्रांच्या वरती. पण प्रभू रामचंद्रांच्या वरती असणाऱ्या मा कैकईच्या, प्रेम असणाऱ्या मा कैकईच्या आयुष्यामध्ये मंथरा नावाचं एक पात्र होतं. त्या मंथराने कैकईला सांगितलं आणि मंथरेचं ऐकून कैकईने प्रभू रामचंद्रांना वनवास मागितला. कैकईनं मंथरेचं ऐकलं म्हणून वनवास मागितला. वाटोळं करून घेतलं. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा मंथरा असतात, हाताच्या अंतरावर ठेवता आल्या पाहिजेत. त्या मंथरांना जर आपण लई जवळ केलं तर हो त्याचं नव्हतं होतं महाराज, हात लांब ठेवलं पाहिजे. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. राजा दशरथ जे प्रभू रामचंद्रांचे वडील होते आणि प्रभू रामचंद्रांच्या वडिलांना 4 मुलं असताना सुद्धा अंतसमयी पाणी पाजण्यासाठी कोणी नव्हतं. कर्माने राजा दशरथाला पण सुट्टी नाही दिली, प्रभू रामचंद्रांना पण सुट्टी दिली नाही. ज्यावेळेस मा सीतेचा विवाह झाला आणि मा सीतेचा विवाह झाल्यानंतर मा पोलांडून मा सीता ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांच्या घरामध्ये आली, 3 दिवस उपवाशी होत्या मा सीता. 3 दिवस उपवाशी होत्या. सगळ्या सासवा बाजूला बसल्या, सगळ्या जावा बाजूला बसल्या. जावा काही परके नव्हत्या, सगळ्या बहिणीच होत्या, सगळ्या बाजूला बसल्या. का? तुम्ही का खात नाही? तुम्हाला करमत नाही का? तुम्हाला ह्या घरामध्ये तुमच्या आई वडिलांची आठवण येते का? 2 दिवसासाठी आपण पाठवून देऊ तुम्हाला. त्यावेळेस मा सीता म्हणते की ज्या घरामध्ये ब्राह्मणाचं गोरं गुमटं पोरगं मारलं त्या घरात मला जेवण करायचं नाही. राजा दशरथांनी शिकारीसाठी गेले आणि श्रावण बाळाला काय लागलाय? बाण लागलाय. आणि श्रावण बाळाच्या आई वडिलांनी श्राप दिलाय, तुला किती जरी पोर असली पाणी पाजण्यासाठी तुला कोणी सुद्धा नसणार. कुणालाच ही कल्पना नाही. प्रभू रामचंद्रांनी राजा दशरथजीला विचारले की मा सीता अशा म्हणतायत की तुमच्या घरामध्ये ब्राह्मणाचं पोरगं मारलं गेले. राजा दशरथांनी सांगितलं,
राजा दशरथांनी हो म्हणून सांगितलं. मग आता करायचं काय? त्यावेळेस मा सीता म्हणते की ज्या दिवशी या घरामध्ये येऊन एक ब्राह्मण जेवण जेवेल त्याच दिवशी मी या घरामध्ये जेवण जेवणार. त्या काळातला सगळ्यात विद्वान ब्राह्मण फक्त एक, तो म्हणजे राजा रावण. राजा रावणाला निरोप धाडला. राजा रावण प्रभू रामचंद्रांच्या घरी आले आणि प्रभू रामचंद्रांच्या घरी आल्यानंतर जेवण वाढलं आणि संकल्प सोडला आणि नैवेद्य दाखवताना रावण म्हणतात की मी एकाच अटीवर जेवण करणार, प्रभू रामचंद्रांनी एकदा तरी माझ्या लंकेला पाय लावायचे. मा सीता बाहेर आल्या आणि मा सीता म्हणतात की प्रभू तुम्हाला लंकेला जावं लागेल. प्रभू रामचंद्र म्हणले सीते जिथं माझी भक्ती नाही तिथं मी जात नाही. ब्राह्मण जेवले नाही तरी चालतील पण जिथं माझी भक्ती नाही तिथं मी जात नाही. त्यावेळेस मा सीता म्हणते देवा ब्राह्मणाच्या साक्षीने मी तुमच्यासोबत विवाह केला, मी तुमच्यासोबत पाणी ग्रहण केलं, तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालून मी जगभर वावरते, बायको आहे नात्याने माझी दया येत नाही का तुम्हाला? मी 3 दिवस उपवाशी आहे. त्यावेळेस राम प्रभू म्हणतात का जिथं माझी भक्ती नाही तिथं मी जाणार नाही. मग मा सीता विचारतात जिथं भक्ती असेल तिथं तुम्ही याल का? हो, जिथं माझी भक्ती तिथं मी येणार. मा सीता आतमध्ये गेल्या आणि रावणांना जेवायला सांगितलं. मा सीता म्हणतात काळजी करू नका, प्रभू रामचंद्र नक्कीच लंकेला येणार. पहिल्यांदा मा सीता लंकेमध्ये गेल्यात आणि मा सीतेला आणायला मागून प्रभू रामचंद्र गेलेत. म्हणजे भक्ती आधी लंकेमध्ये, रावणाने सीता पळवून नेली हे अजून बी सांगतात माणसं. मोकळा होता का रावण? रे तो राजा रावण होता, काय संबंध पोचतो? पण त्याच्या मागचं तथ्य हे आहे की राजा रावणाने मा सीतेला भिक्षा मागण्यासाठी आल्यानंतर घेऊन गेला. हे तिथपर्यंत जरी योग्य असलं तरी मा सीता भक्ती या नात्याने पहिल्यांदा लंकेमध्ये गेल्या आणि प्रभू रामचंद्र आणण्यासाठी गेले. कर्मे दशरथ वियोगे मेला. दशरथाला सुद्धा पुत्रांच्या वियोगामध्ये मरावं लागलंय. वियोग घडला सीता कर्मे रावण क्षयो पावला. ज्या रावणाची अख्खी लंका सोन्याची होती, ज्या रावणाला स्वर्गाला शिडी करायची होती, अशा रावणाला सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या बाणाने मरावं लागले. ज्यावेळेस राजा रावणाचं आणि राजा रामाचं युद्ध चालू होतं आणि राजा रामाकडून रावणाला बाण लागला आणि रावण खाली पडल्यानंतर लक्ष्मणाला सांगितलं. लक्ष्मण भैया म्हणले, कारण की लक्ष्मण भैया हे तिरकस स्वभावाचे, रागीट स्वभावाचे, पण प्रभू रामचंद्र एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी असा मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून जे होते, तर रामाने लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा रावणाकडे जा आणि रावणाकडे गेल्यानंतर रावणाची काय परिस्थिती आहे बघून ये. राजा रावणाकडे गेला. राजा रावणाला बाण लागला होता, रावण खाली पडला होता आणि राजा रावणाच्या चरणाशी लक्ष्मण प्रभू उभे. काही केलं रावण बोलतच नाहीये, काही केलं रावण बोलतच नाहीये. त्यावेळेस लक्ष्मण भैया पुन्हा माघारी आले आणि पुन्हा माघारी येऊन रामप्रभूला म्हणतात मी किती उशीर लक्ष्मणाच्या पायाजवळ उभा होतो, मी किती उशीर राजा रावणाच्या पायाजवळ उभा होतो, पण रावण काहीच बोलले नाही. रामप्रभूंनी सांगितलं रावणाकडून जर घ्यायचं असेल तर रावणाकडनं निष्ठा घ्या, रावणाकडनं जर घ्यायचं असेल तर रावणाकडनं सगळ्यात महत्वाची गुरुनिष्ठा घ्या आणि गुरुनिष्ठा घ्यायची असेल तर चरणाजवळच उभं राहावं लागतं आणि चरणाजवळ उभं राहिल्या लगेच पदरात काही पडेल याची अपेक्षा करू नका लक्ष्मणा. म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये सुद्धा राजा रावणाविषयी आदर होता, सन्मान होता, प्रेम होते. कर्मे रावण क्षयो पावला. अशा रावणाला सुद्धा कर्माने सुट्टी दिली नाही. वियोग घडला सीता देवी. मा सीतेला आपल्या नवऱ्याच्या विरहामध्ये अशोक वाटिकेमध्ये राहावं लागले. आपली मुलं पदरामध्ये असताना वनवन हिंडावं लागले. एकदा मा सीता जंगलामध्ये गेल्या होत्या आणि एक चिमणी एकमेकांसंग बोलत होते. बोलत असताना त्या संभाषणामध्ये रामायण चालू होतं. मा सीतेला ते इतकं भावलं, मा सीतेने ते दोन्हीही चिमणे घेतले, घरी आणले आणि घरच्या पिंजऱ्यामध्ये ठेवले. चिमणी म्हणतो की तुम्ही आम्हाला घरी घेऊन येण्याचं कारण काय? मा सीता म्हणते तुमच्या मुखातून आलेलं रामायण मला फार आवडलं, तुम्ही 2 टाइम मला रामायण सांगायचं. आम्ही पशुपक्षी आहे, आम्ही पिंजऱ्यात चांगले दिसत नाही, आम्ही आभाळामध्ये फिरते चांगले दिसतो. आम्ही वचन देतो तुम्हाला मा सीता, आम्ही 2 टाइम येऊन तुम्हाला रामायण सांगू पण आम्हाला सोडा. मा सीता काही केलं ऐकायला तयार नाही. चिमण्याने विनंती केली का मला तरी सोडा, माझी पत्नी म्हणजे चिमणी गर्भवती आहे, तिला चारा आणण्यासाठी तरी मला सोडा, तरी देखील ऐकलं नाही. विनंती केली
आणि एका विनंतीला मा सीतानी फक्त चिमण्याला जाऊन दिलं. चिमणा गेला, पण चिमणा माघारी आला नाही. दिवस मावळतीला चालला होता. चिमणी विनंती करते, मा सीता मला सोडा, माझा नवरा अजून माघारी आला नाही, मी गर्भवती आहे आणि या परिस्थितीमध्ये मी माझ्या नवऱ्याच्या विरहामध्ये जर मेले तर काय होईल मला सांगा. मा सीता म्हणली, तुमचं अगोदर ठरलं असेल की आधी नवरा जाणार आणि परत मी मागून येणार, तुम्ही माघारी येणार नाही, मला रामायण सांगणार नाही, मी तुला सोडणार नाही. म्हणली मा सीता, पुढच्या 5 मिनिटांमध्ये जर तुम्ही मला माझ्या नवऱ्याकडे जाण्यासाठी सोडलं नाही तर मी इथंच माझा देहत्याग करेल, अशी चिमणी म्हटली. आणि चिमणा उडत उडत आला. उडत उडत आलेल्या चिमणाचा जात असलेला जीव थांबवून चिमणी म्हणते की तुमच्या विरहामध्ये मी मरतीये. मला असं वाटलं तुम्हाला कोणी खाल्लं असेल का, तुम्हाला कोणी मारलं असेल का, तुम्हाला कोणी दगड टाकली असतील का, पण मी तुमच्या विरहामध्ये आता ह्या ठिकाणी जीव सोडतीये. आणि चिमणीने स्वतःचा देह तिथं ठेवला. गर्भवती असणाऱ्या चिमणीचा नवरा चिमणा, त्या चिमण्याने मा सीतेला श्राप दिलाय, मा सीता तुमच्यामुळं माझी गर्भवती पत्नी मेलेली आहे, मी श्राप देतो तुम्हाला, तुमच्या पोटात ज्यावेळेस लेकरं असतील त्यावेळेस तुम्ही वनवन हिंडाल. तुमच्या पदरात ज्यावेळेस 2 लव आणि अंकुश नावाची लेकरं असताना मा सीताला पतीच्या विरहामध्ये रडावं लागले, पतीच्या विरहामध्ये वनवन फिरावं लागले. हा चिमण्यानं मा सीतेला श्राप दिलाय. ज्ञानोबराय म्हणतात, वियोग घडला सीता देवी, कर्माने सीतेला सुद्धा सुट्टी दिली नाही. अहो एवढंच काय, ज्यानं करंगळीवरती पर्वत उचलला तो भगवान परमात्मा जन्माला आल्या आल्या जो एवढूसा होता आणि जन्माला आल्या आल्या जो एवढा झाला, बोलायला लागला, त्या परमात्म्याला कंसाला मारणं अवघड होतं का? त्या परमात्म्याला सगळ्या गोपिका घेऊन एकदाच वनामध्ये जाऊन रास क्रीडा खेळणं अवघड होतं का? पण लक्षात ठेवा, त्या भगवान परमात्म्याचं सुद्धा यादव कुळ नष्ट झालंय. कर्माने देवाला सुद्धा सुट्टी दिली नाही. कर्म आपल्याला सुट्टी देईल का? त्यामुळे जीवन जगत असताना कर्म चांगलं करायचे. महाराज म्हणतात, अरे जन्मदाती आईला सोडून ज्यावेळेस भगवान परमात्मा यशोदेकडे आला आणि यशोदेकडे आलेला भगवान परमात्मा ज्यावेळेस यमुनेच्या डोहीचा चेंडू फळी खेळण्यासाठी गेला त्यावेळेस त्याचा चेंडू नदीमध्ये बुडाला. त्या नदीमध्ये कालिया नावाचा सर्प होता आणि विषाचा इतका प्रादुर्भाव वाढला होता की वरून जाणारा पक्षी सुद्धा मरत होता, इतकं विष त्याच्यामध्ये होतं. तो चेंडू तिथे गेला, भगवान परमात्मा पळत पळत आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेलेले भगवान परमात्मा वरती यायला तयार नाहीत. त्यावेळेस सगळे गोपा यशोदेकडे गेले आणि यशोदेला म्हणतायत, आपला भगवान, आपला लाला, आपला कान्हा यमुनेच्या डोहामध्ये गेला. पळत 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 आले यशोदा आणि आईचं अंतकरण एक पाय पुढं टाकत होतं. पण जर मी पुढे गेले आणि ह्या नदीमध्ये मी जर उडी मारली तर हा कालिया नावाचा सर्प मला देखील खाऊन टाकेल. म्हणून मानवी जीवन जगत असणारी जीवनातली जी आत्मा आहे ती एक पाय मागे टाकत होती. तुकोबाराय म्हणतात की ज्या दिवशी मृत्यू येतो ना महाराज, त्या दिवशी तुमचे आई वडील तुम्हाला ह्याच्यातून सोडवू शकत नाही. दाभोळच्या दुसऱ्या चरणात पुढे पडेल बाजेवा काळाचे उडे पडेल बाजेवा काळाचे ओढे पडेल बाजेवा काळाचे ओढे पडेल बाजेवा काळाचे उडे पडेल बाजेवा काळाचे उडे पडेल बाजेवा काळाचे ओढे पडेल बाजेवा काळाचे ओढे पडेल बाजेवा सोडवे नातेवा माय बाप सोडवे नातेवा माय बाप काळाचे उडे पडेल बाजेवा काळाचे उडे पडेल बाजेवा सोडवे देवा माय बाप सोडवे देवा माय बाप काळाची ओढे पडेल बाजेवा काळाची ओढे पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा सोडविना देवा माय बाप काळाची
सोडविना तेव्हा माय बाप. लक्षात ठेवा, मृत्यू ज्या वेळेस येतो त्यावेळेस आपल्याला एकट्यालाच जावं लागतं. आपल्यासोबत कुणी सुद्धा येत नाही. सगळेजण म्हणतात याच्या जागी मला नेलं असतं तर बरं झालं असतं, पण कोणी येतं का हो सोबत? कुणी सुद्धा येत नाही. मृत्यूच्या वाटेला एकट्यालाच जावं लागतं. तुम्हाला आम्हालाच जावं लागतं. त्यामुळे जीवन जगत असताना कर्म चांगलं करा, कारण की ज्ञानोबरायांच्या अभंगाप्रमाणे कर्माने देवादिकाला सुट्टी दिली नाही, कर्म आपल्याला सुद्धा सुट्टी देणार नाही. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की कसं बोलावं, माणसाला कसं बोलावं कळलं पाहिजे. काही माणसं काही बोलतात हो, काही त्या बोलण्याला अर्थ नसतं. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले, साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच बोललं पाहिजे, मवाळ बोललं पाहिजे. काय बोलावं त्याला काही नियमच नाही. एक माणूस फार आजारी होता आणि आजारी माणसाला तपासायला घरी डॉक्टर आले. डॉक्टरांनी तपासलं. डॉक्टर म्हटले, बाबा तुम्ही लवकर बरे व्हाल, पण तुम्ही चांगलं खा. काय खा? चांगलं खा. मी पुन्हा पुन्हा सांगते, चांगलं खा. काय खा? चांगलं खा. आता चांगलं काय खायचं ते नाही कळत ना हो माणसांना. काय खाल्लं पाहिजे नाही कळत माणसांना. त्यांनी विचारलं, काय काय खाऊ डॉक्टर? हिरव्या पालेभाज्या खा, ड्रायफ्रुट्स खा, पंचरत्नाची भाकरी खा, घरचं जेवण खा, डाळ खा. बायको आतमध्ये स्वयंपाक करत होती. प्रमाणापेक्षा त्रास देणाऱ्या नवऱ्याला कंटाळलेली बायको पळत पळत बाहेर आली. म्हणली, डॉक्टर सांगा सांगा. म्हणली, चांगलं खा चांगलं खा. म्हणली, मी कंटाळलीच त्यांना सांगून की चांगलं खा चांगलं खा. मग हे असं चांगलं नाही खायचं. डॉक्टर घरी बोलवायचं आणि त्याच्या मड्यावर 7-8 हजार घालायचं. साच आणि मवाळ, मी दिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एक पोरगा चालत होता आणि त्या पोराला एका माणसाची एक मुलगा आणि एका मुलाची आई असे एकमेकांच्या बाजूला चालत होते. एका बाबांनी विचारलं, बाबा ही कोण तुझी? ही म्हणली. तर तो पोरगा म्हणला, ही माझ्या बापाची बायको. आई म्हणू शकत होता ना, आई म्हणू शकत होता की नाही, ही माझ्या बापाची बायको. पण ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी सांगितले, काय बोललं पाहिजे कळलं पाहिजे. साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ. रसाळ शब्दवाणी आली पाहिजे. आपल्या शब्दांवर आपल्या बोलण्यावर लोकांनी प्रेम केलं पाहिजे. त्याच्यामुळं काय बोलावं कसं बोलावं हे कळलं पाहिजे. कधीतरी उघडून बघितली पाहिजे ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, गाथा उघडली पाहिजे, गीता उघडली पाहिजे. माणसं इतकी अस्वस्थ आहेत आता. बघा, जुन्या काळातली माणसं ज्यावेळेस पाहुणा घरी यायचा, पाहुणा घरी आल्यानंतर भुई असायची. आता प्रत्येक घरामध्ये स्टाईल लागली, बरोबर आहे का? भुया आता राहिले नाहीत. शारवाईची जी भुई होती ती आता शक्यतो क्वचित घरामध्ये राहिली. पण पाहुणा घरी आला की त्याला घोंगडं टाकायचं बसायला, बरोबर आहे का? गॅस हा प्रकार नव्हता. पाहुणाला घोंगडं टाकायचं, घोंगड्यावरती पाहुणा बसायचा, चुलीमध्ये चिपाड टाकायची. रॉकेल मुबलक मिळत होतं का त्यावेळेस? मापात मिळत होतं. गरीब परिस्थिती होती. पूर्वीचा काळ मी सांगते. आता तोच काळ येणार आहे 4 दिवसात, काळजी करू नका. तोच काळ पुन्हा येणार आहे. कळलं पाहिजे माणसाला काळ काय आहे. तोच येणार आहे. 4च दिवस थांबा, लय नाही, 4च दिवसात येईल तो काळ. गरीब परिस्थिती असायची. मापक रॉकेल मिटायचं, लाईट नसायची, रॉकेलचा दिवा. मग चूल कशी पेटवायची? ती चिमणी उघडायची, ती त्याच्यात वात असायची जी रॉकेलमध्ये, ती अशी नुसती चुलीवर झाडायची. रॉकेल सुद्धा वतत नव्हत्या बायका, मिळतच नव्हतं ना. अशी झाडायची, त्याला काडी लावायची, चूल पेटवायची, चहाचा टोप ठेवायचा आणि चहा कडेपर्यंत पाहुण्यासोबत बोलायचं. लेकरं बाळ बरी आहेत का? गुरढोरं बरी आहेत का? शेतीवाडी बरी आहे का? बरोबर आहे का? पाहुण्यासोबत तोपर्यंत बोलायचं आणि पाहुणा मार्गी लावायला अर्ध गाव जायचं. आता पाहुणा आलेला कळत नाही, गेलेला कळत नाही, मुळात पाहुणेच येत नाहीत. आता अर्धा गाव त्यावेळेस जायचा पाहुणा मार्गी लावायला. आता पाहुणेच इतके अस्वस्थ झालेत की पाहुण्याचा एक पाय दारात आणि एक पाय घरात. आणि पाहुणा आल्या आल्या विचारतोय, तुमच्याकडे बारीक पिनचा चार्जर आहे का हो? माझा फोन स्विच ऑफ झालाय. लेकरं बाळ त्याला काही पडलं नाही, त्याचा फोन स्विच ऑफ आहे म्हणून तो अस्वस्थ आहे. फोननं माणसं वेडी केली महाराज. इतकी माणसं फोनच्या नादी लागलेत की 10 माणसं एकत्र बसली तरी एकमेकांच्या सोबत बोलत नाहीत, बघत नाहीत, अजिबात एकमेकांच्याकडे बघत नाहीत. जुना काळ ज्या वेळेस होता, महिला मंडळ, आता इथे बऱ्याच जुन्या बायका बसल्यात. घड्याळ ही पद्धत होती का हो? कोंबडा आरवला का उठायचा? बरं, त्या काळामध्ये मंदिरावरती रेडिओ लागायचा आणि रेडिओचा आवाज ज्या वेळेस यायचा त्यावेळेस महिला मंडळ उठायच्या, आंघोळ करायच्या, साडा सामर्जन करायच्या आणि गोड अशी रांगोळी काढायच्या. ठिपक्यांची गोड अशी रांगोळी काढायच्या. आता बायका उठल्या उठल्या रांगोळीनं पहिला मोबाईलचा काय काढतात? टिपक्यानी
पॅटर्न काढतात तर तो टिपक्याचाच आहे पॅटर्न. रांगोळी हा प्रकार नाही. उठल्या उठल्या पहिला फोन हातात आहे. काळाच्या पडद्याआड संस्कृती लुप्त होत चालली. किती गोड असायचं, त्याच्यावरती आवाज यायचा आणि आवाजामधली भावगीतं किती गोड असायची आणि त्या भावगीतामध्ये इतकी छान छान भावगीतं असायची. त्या भावगीतामधले एक भावगीत, स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी, सरावल्या हाता नाही कंपका फुटा, उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा, फिरत्या चाका वरते देशी मातीला आता, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा. किती गोड ना? माणसाला उठवायला गजरची गरज लागत नव्हती. माणसाला उठवायला त्यावेळेस घड्याळाची गरज लागत नव्हती. अलाराम लागत नव्हता. रेडिओ वाजला का मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला लाविला, स्वीकारावी पूजा उठी उठी गोपाला. किती गोड असायचं ते वातावरण. आता ते वातावरण राहिलं नाही, आता ते बालपण राहिलं नाही. पण काळजी करू नका, हे निसर्ग आहे आणि हा नियती आहे. ह्या नियतीने आपल्याला वचन दिलंय की जितका तुम्ही नियतीचा आणि निसर्गाचा घात कराल तितकं तुम्हाला भोगावं लागेल. एका महिन्याभरातच पुन्हा माणसं कशाला आता चुलीवर स्वयंपाक करायला लागले. माणसं गॅस मिळायचे बंद झाले. आता तर अशी बातमी येते का पेट्रोल पण कमी प्रमाणात मिळायला लागले. मुंबईच्या मुलांच्या परीक्षा बाकी आहेत म्हणून आता ती सगळी गावाला येतील. आता गावाला गर्दी होणार आणि गावचं आयुष्य लोकांना जगायला मिळावं म्हणून निसर्गाने आपल्यावर ही टाकलेली सगळ्यात मोठी करणी असेल. लक्षात ठेवा, निसर्ग जितकं आपण त्याला देऊ तितकंच तो तुम्हाला देणार आहे. एक बी आपण रोवतो आणि 1000 दाणे निसर्ग आपल्याला देतो. एक आंब्याची कोय आपण रोवतो आणि जिवंत असेल तोपर्यंत नाही, पिढ्यानपिढ्या त्या झाडाचे आंबे खातात. किती निसर्ग देतो आपल्याला आणि आपण त्याच निसर्गाचा आता काय करत चाललोय, त्या निसर्गापासून लुप्त होत चाललोय. जुना काळ इतका गोड होता, जुनी माणसं इतकी गोड होती, म्हातारी माणसं इतकी गोड होती. आता म्हातारी माणसं फार कमी व्हायला लागली. आता कोण म्हातारच होत नाही. कलियुगामध्ये किती वर्ष आयुष्य आहे? 100 वर्ष, बरोबर. 1 शतकाचं आयुष्य. बरं, त्यात आता कलियुगामध्ये 60च्या वर कुणाला आयुष्य नाही. जी चांगलं खाल्ली पिलेली माणसं असतील, ज्यांनी घरचं खाल्लं असेल, शेतीतलं खाल्लं असेल, शुद्ध खाल्लं असेल, सात्विक खाल्लं असेल, अशीच माणसं आता जगतील. नाहीतर आता प्रत्येक खाण्यामध्ये केमिकल आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये केमिकल आहे. आयुष्य फार कमी आहे आपल्याला. म्हातारी माणसं इतकी प्रेमळ होती. म्हाताऱ्या माणसांच्याकडनं अनुभव घ्यावा, म्हाताऱ्या माणसांकडनं ज्ञान घ्यावं. कुठं गेली ती माणसं शिकायला? आबा तुम्ही पेटी शिकाय कुठं गेला होता का? कशी शिकली ती पेटी? मी 2005 पासून शिकते, आता 26 चालू आहे, येत नाही मला पेटी वाजवाय. तुम्ही गेला होता कुठे शिकाय? म्हणजे हे काय, जुन्या माणसांना मृदुंगमणी होते, हे असे पेटी मास्तर होते, ते कुठं गेले शिकायला? कुठंच नाही. एका मुलाचं लग्न जमलं आणि लग्न जमलेल्या मुलाला मुलीकडच्यांनी विनंती केली. काय विनंती केली? की बाबा लग्न एकाच अटीवर म्हातारा माणूस लग्नाला नाही पाहिजे. एक पण घरी आला, नाराज झाला. त्याची आई म्हणली बाबा नसू देत म्हातारा माणूस लग्नाला नसलं तरी, पण आपलं लग्न कर, आपण पूजा मोठी घालू, गावदेव पूजा मोठी घालून अख्खा गाव जेवायला बोलवू. सगळ्या 2 लग्जऱ्या केल्या, सगळी तरुण पोरं, तरुण पोरी, तरुण बायका, तरुण गडी सगळी लग्नाला. एक म्हातारा म्हणलं असं का? म्हातारा माणूस का नको? म्हणला मी लग्नाला येणार. म्हणला ऐकणार नाही अजिबात. बरं, लहान पोरगाने म्हातारा माणूस कुणाचं ऐकत नाही, कुणाचंच ऐकत नाही. ते एकसारखीच असतात थोडक्यात, कुणाचंच ऐकायला तयार नाही. म्हणला मी येणार तुमच्यासोबत. ते ऐकायलाच तयार नाही, त्यानं हट्टच धरला. मग लक्झरीच्या डिकीत त्या म्हाताऱ्या माणसाला टाकलं, खायला प्यायला त्यात ठेवलं. सगळी लग्नाला गेली, नवरदेवाचं स्वागत केलं, साखरपुडा झाला, सुपारी फुटली, हळद लागली, नवरदेवाने आंघोळ केली, नवरदेव श्रीवलनाला गेला, माघारी आला आणि मावळणी ज्यावेळेस घोड्याच्या पायावर पाणी टाकाय आल्या
त्यावेळेस नवरीचा बाप म्हणला लग्न मोडलं. पोरांची चर्चा, ती म्हातारा आणलेलं कळलं का काय? म्हातारा न्यायचं नव्हतं ना लग्नाला, म्हातारा आणलेलं कळलं का काय? नाही म्हणले लग्न कॅन्सल. बरं कारण तरी सांगा. आमच्या घराच्या बाजूने जी नदी वाहते ती नदी पाण्यानं न वाहता दुधानं वाहिली तरच आम्ही लग्न करू. आता मला सांगा, अख्ख्या जगाचं दूध आणून वतलं तरी नदी दुधाने वाहणं शक्य आहे का? नाही ना शक्य. सगळी माघारी फिरली. म्हातारं म्हणलं लग्न लागल्यावर टाळ्या वाजत्यात, फटाकडं फुटत्यात, बँड वाजतो, काहीच नाही. पोरं म्हणली ते म्हातारं बाहेर काढा, मेलं विलं तर भरून द्यायला म्हातारं बी नाही आपल्याकडं. मग ते बाहेर काढलं. म्हणले बाबा नवरी कुठे? म्हणलं लग्न मोडलं. का? ते नवरीकडची माणसं म्हणतात की घराच्या बाजूनं वाहणारी नदी पाण्यानं न वाहता दुधानं वाहिली तरच आम्ही लग्न करू. तो म्हणला काळजी करू नका. म्हणला त्यांना सांगा तुम्ही नदी मोकळी करा, दुधाची व्यवस्था आम्ही करतो. म्हातारं होतं म्हणून बोललं, तर माघारी फिरली होती. त्यामुळे म्हाताऱ्या माणसांच्यावर प्रेम करा. एक तरी घरामध्ये म्हातारा माणूस पाहिजे. म्हाताऱ्या माणसांची सेवा करा. कारण की मी पहिल्यांदाच सांगितले की माणसं जिवंत असताना आशीर्वाद देतील नवल नाही, पण गेल्यानंतर सुद्धा आपल्यावर कृपाछत्र धरतात. ते आपले आई वडील आहेत. विठ्ठल एक माणूस होता महाराजांनी त्याला इतकं फसवायचं वेड होतं का त्या फसवायच्या वेडामध्ये त्याला तुरुंगवास झाला. तुरुंगामध्ये गेल्यानंतर वडिलांनी पत्र लिहिलं, बाबा तू तुरुंगामध्ये जाऊन बसला, आता घराचा उदरनिर्वाह कोण करणार? घरामध्ये आपल्या पैसे पाणी कोण कमवणार? काय करायचं? घरामध्ये कोण कमवणार पैसे पाणी? ते पत्र वाचलं आणि त्याने लिहिलं, बाबा तुम्ही शेत उकरायच्या नादी लागू नका. कारण की जर तुम्ही शेत उकरलं तर ज्या गुन्ह्यामध्ये मी आत आहे त्या गुन्ह्याला लागणारी सगळी शस्त्र मी शेतामध्ये काय केलेत? पुरून ठेवलेत. आणि ती शस्त्र जर बाहेर निघाली तर माझी अजून 10 वर्ष सजा वाढेल. पोलिसांनी जेलमधून बाहेर जाणार पहिलं पत्र जेलर वाचतो. जेलरनी पत्र वाचलं. जेलरनी सगळी फौज कामाला लावली. 2 एकर वावर उकरून काढलं, पण काही सुद्धा सापडलं नाही. पोरानं 10 दिवसांनी पत्र लिहिलं, बाबा आता आहे तर शेत उकरून झाले, कांदा लावा, बटाटा लावा, ऊस लावा, नाही तर काही लावा. त्याचं आयुष्यच फसवण्यात गेलं ना महाराज. त्याच्यानंतर जेलमधनं बाहेर आला. बाहेर आल्यानंतर वकील भेटला. म्हणला वकील साहेब 200 एकर जमीन आहे, पण भावाभावाचा वाद आहे, केस तुम्हालाच, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. वकील म्हणला, लागा मी वकील आहे, तुझ्यासारख्यांच्या लई जणांच्या केसी मी घेतल्यात, विचार प्रश्न. म्हणला 5 पायाचा प्राणी कुठला? वकील म्हणला हयात गेली पण 5 पायाचा प्राणी अभ्यासात नाही सापडला. पुस्तक उघडलं, नेट उघडलं, कुठंच 5 पायाचा प्राणी नाही. शर्यत अशी लागली होती की तुम्ही जिंकलात तर मी तुम्हाला 100 देणार, मी जिंकलो तर मला तुम्ही 100 द्यायचे. वकील म्हणला मी हारलो, मला काढा 100 खिशात घातलं पुढे गेला. वकील म्हणला ह्याच्यासारखा 150 ना अजून भेटला तर म्हणला ए बाबा माघारी आहे, 5 पायाचा प्राणी कुठला? म्हणला ह्या जगातच 5 पायाचा प्राणी नाही. म्हणला आधी सांगायचं ना. म्हणला तुम्ही विचारायचं, तुम्ही वकील आहे. म्हणला मी तर म्हणला कैदी आहे, तुम्हाला कळलं नाही का काय विचारायचं? म्हणजे त्यांनी वकिलाला फसवलं. पुढे गेला, केस दाढी करायची होती. केस दाढी करायला 100-150 रुपये कुठून आणायचे? डॉक्टरांकडे गेला. मला डॉक्टर साहेब 6 महिने झाले इलाज करतो, आता ह्यो जेलमधनं आजच सुटून आला, ह्यो कुठनं 6 महिने इलाज करणार आहे? मला 6 महिने झाले इलाज करतोय पण डोकं दुखायचं राहत नाही. डॉक्टर म्हणले आपण त्याचा सिटी स्कॅन करू, पण त्याच्यासाठी तुमची केस दाढी कापावी लागेल. वॉर्ड बॉयला बोलवलं, सगळं तुळतुळीत केस दाढी कापली. त्यानं वॉर्ड बॉयला लात मारली आणि ते निघून आला. वॉर्ड बॉयला लात मारली आणि तो निघून आला. निघून आल्याच्या नंतर त्यानं कुणाला फसवलं? डॉक्टरला फसवलं. घरी आला, झोपला आणि पहाटे 5 वाजता दार वाजला आणि दारामध्ये एक काळा कुट्ट माणूस गदा घेऊन आला होता. त्याचं नाव काय? यम. आता त्याला यमाला फसवायचं होतं. म्हणला कोण तुम्ही? म्हणला मी यम. काय काम काढलं? म्हणला ह्या वर्षामध्ये 3,500 माणसं न्यायचे, तुमचा नंबर पहिला आहे. म्हणला चला. आता ह्याचं उभं आयुष्य कशात गेलं? आता हे युक्ती लढवत होता का मी यमाला कसा फसवू? म्हणला काय? म्हणलं स्वर्गात नरकात. म्हणलं नरकाचं विचारू नको, पण स्वर्गामध्ये कल्पवृक्ष आहे, रंभा आहे, उर्वशी आहे, देव आहे, धिक आहे, कल्पवृक्ष आहे, सगळे. बर बर बर. म्हणला अमृत आहे स्वर्गात? हो म्हणला अमृत आहे. मला मृत्यू लोकात पण अमृत आहे, पिणार का? म्हणला काय अमृत आहे? म्हणला कॉफी नावाचं अमृत आहे. किचन मध्ये गेला, कॉफी ठेवली आणि त्याच्यामध्ये 4 थेंब गुंगीचं औषध टाकलं आणि कुणाला दिलं? यमाला. माणसं किती हुशार आहेत. यमानं ती कॉफी पिली आणि यमाला गुंगी आली. यम झोपला. ह्यानं यमाच्या उशाखालची चिठ्ठी काढली, स्वतःचं नाव खोडलं, 3,500व्या नंबरवर लिहिलं. म्हणला वर्षभर तरी जगाय भेटेल. म्हणला यम उठला. म्हणला मला असं वाटलं स्वर्गातच माणुसकी आहे, पण इथं मृत्यू लोकात बी माणुसकी आहे. मी तुझ्यावर प्रसन्न झालो बाबा, मी आता वरून सुरुवात नाही करत. आता मी कुठून सुरुवात करतो? खालून सुरुवात करतो. ऐका, तुम्ही स्वतः कितीही मोठे असा, तुमचा वशिला कितीही मोठा असू द्या, तुम्ही जगाला फसवाल पण तुम्ही मृत्यूला कधी फसवू शकत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात
तर आपण चांगलं केलं पाहिजे. एक वारकरी होते आणि वारकरी रस्त्याने चालले होते. रस्त्याने चालणाऱ्या वारकऱ्याच्या अंगावरती कुत्रं गेलं आणि वारकऱ्याला खाली पाडलं. सगळा गाव गोळा झाला आणि कुत्र्याला दगड हाणत होते. त्यावेळी एक सुज्ञ माणूस म्हटला की कुत्र्याला दगड हाणू नका, त्याचा जो मालक आहे ना त्या मालकाला बोलवा. मग हे कोणाचं कुत्रे? हे पाटलांचं कुत्रे. गावातल्या माणसांनी पाटलांना हाक मारली, ओ पाटील, तुमचं कुत्र ते सर्वसामान्य वारकऱ्याच्या अंगावरती धावून गेले, ते त्याला चावा घेईल, इजा पोचवेल, तुम्ही तुमच्या कुत्र्याला माघारी बोलवा. पाटील आतमध्ये जेवण करत होते. पाटलांनी कुत्र्याला हाक मारली, ए मोत्या माघारी फिर. मोत्या माघारी फिर म्हणल्याच्या नंतर मोत्यानी वारकऱ्याचा शर्त सोडला. मोत्या माघारी फिरला. जसा मोत्याचा मालक पाटील होता तसा तुमचा आमचा सुद्धा एकच मालिक आहे, त्यांनी तो पाटील आहे, लक्षात ठेवा. ज्या दिवशी पाटील आवाज देणारे सगळं जागेवरती सोडावं लागणारे, लक्षात ठेवा. त्यावेळेस कारण नाही चालणार की 2च दिवस थांबा बांगलान झाल्यावर येते, नाही चालणार. 2च दिवस थांबा, बेजवानाची लय पळापळ चालली आहे, नाही कारण चालणार. आवाज दिला सगळं सोडावं लागणारे, लक्षात ठेवा. आपण भाडे करूये, आपण भाडे तत्वावर आलोय इथं. तुम्हाला माहितीये का आपला करार आहे, 100 वर्षाचा करार आहे. तो करार संपल्यावर सगळं सोडून जावं लागणार आहे. पण मालक आहे ना, त्यांनी आपण राहतोय 20-20, 30-30 एकर जमिनी घेऊन ठेवतोय. काय त्या संगण येणार आहे का आपण? नाही ना संगण येणार. पोटापुरतं माणसाने खावं, पण माणसाने आता पोटाच्या वर बांधायला सुरुवात केली महाराज. आणि पोटाच्या वर बांधायला सुरुवात केल्यामुळे माणसं दुःखी आहे. पूर्वी 10-10 पोरं बायका सांभाळायच्या, 10 पोरं. किती? 10 पोरं. माझ्या आईच्या आईला 12 पोरं होती, पण कधीच तक्रार नाही हे उपाशी आणि ते उपाशी. आता 2च येते, हे जी फी भरायची त्याचे कपडे नाहीयेत, त्याचं दप्तर आणायचंय, हे जी वही नाहीयेत. कुठून आलं हे? का? माणसाने पोटाच्या वर बांधायला सुरुवात केली, लक्षात ठेवा. जुन्या काळामध्ये माणसं पोटापुरतं खायची, पोटापुरतं बघायची, समाधानी राहायची. आता माणसं पोटाच्या पुढचा विचार करतात, त्यामुळे माणसं असमाधानी आहेत, लक्षात ठेवा. मग त्यावेळेस कारण नाही चालणार. आम्ही जर कुणाला म्हणलं वारीला चला, तर वारी म्हणजे नेमकी सुगी असते, बांगला नाही, टुपला नाही, पेरणी आहे, माणसं येत नाहीत वारीला महाराज. पण बांगलान टुपणान करता करताच येतो ना महाराज अटॅक माणसांना. मग तेव्हा तुम्ही म्हणता काय बाबा थांब पुढे, एवढा सारा राहिलाय, एवढा सारा झाल्यावर येते घे, नाही ना म्हणून चालत. बाबा एवढं भेजलंय, एवढं राहिलंय, भेजू दे लागा, नाही ना तिथं चालत, लक्षात ठेवा. तुमचा आमचा सुद्धा एक पाटील आहे. पाटलाने आवाज दिला की सगळं जागेवरती सोडावं लागणार आणि जावं लागणार आहे अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे तुझं सोडवे ना कोणे, तुका म्हणे तुझं सोडवे ना कोणे, म्हणे तुझं सोड विना कोणे, म्हणे तुझं सोड विना कोणे, तुका म्हणे तुझं सोडवे ना कोणे. कितीही आई वडिलांच्या घरची खाण्यापिण्याची दानादाना असू द्या, पण माहेराहून सासरी जाणारी मुलगी कधीच रिकाम्या हाती जात नाही, हे आई वडिलांचं कर्तव्य आहे. आणि आई वडील जीवनामध्ये असेपर्यंत महिला मंडळ थकून बघून आल्यानंतर आईने गालावरून हात फिरवावा, आईनं मिठी मारावी, वडिलांनी हात फिरवावा, वडिलांनी मिठी मारावी. असं ज्या वेळेस आई आणि वडिलांचं निघून जाणं होतं त्यावेळेस ती मुलं आयुष्यभरासाठी कोरकी होतात. त्यामुळे आई वडिलांना सांभाळा, आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा केल्यानंतर, आई वडिलांना सांभाळल्यानंतर जगाच्या पाठीवर कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. आज आईला जाऊन 2 वर्ष पूर्ण झाली तरीही त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण की आई आणि वडिलांची जागा जगाच्या पाठीवर कोणतंच नातं घेऊ शकत नाही, कोणतंच नातं घेऊ शकत नाही. ह्या जगातल्या प्रत्येक नात्याला आपल्याला नवीन माणूस मिळू शकतो. आई आणि वडील केवळ एकमेव असं नाते, काही इथं डबल माणूस मिळत नाही. त्यामुळे आई वडिलांची सेवा करा. आई जिथं कुठं असतील भगवान परमात्म्यांनी त्यांना त्यांच्या चरणाजवळ घेतलंच असेल. त्यांच्या पाश्चात असलेल्या त्यांच्या कुटुंबाला भगवान परमात्मा दीर्घ आयुष्य प्रदान करू, हीच त्यांच्याजवळ मी प्रार्थना करते. माझ्यासोबत आलेले माझे सहकारी आमचे आबा असतील, पंढरीनाथ कदम महाराज असतील, सुधाकर सूर्यवंशी असतील, आमचे पोपट महाराज जाधव असतील, आपल्याच गावातले दत्ता महाराज असतील, अतिशय गोड मृदुंग जे वाजवतात ते. तू आहेस माहिती असतं तर मी ह्याला आणलाच नसतं.
पण म्हटलं तू आहेस की नाही, अतिशय गोड. त्याचेही मनापासून धन्यवाद. आमचे दादा, आमचे जावई गावचे ते सुद्धा आले, त्यांचेही मनापासून आभार. गुरुकुलची मुलं, उत्कृष्ट गोड मृदुंग ज्या मुलांनी वाजवला तो गुरुकुलचा मुलगा, त्याचे आभार. विणेकरी ताईंचा आभार. आणि हा कार्यक्रम तुम्हाला पुन्हा ज्या चॅनलवरती बघायला मिळेल ते ओम साई क्रिएशनचे सर्व आमच्या चैतन्यदादांच्या माध्यमातून आलेला दादा, त्याचा देखील मनापासून आभार. हा कार्यक्रम तुम्ही ही लिंक टाकली तर तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्याचा देखील मनापासून आभार. शिष्टीमोल्या दादांचं मनापासून आभार. जाता जाता फक्त 2 मिनिटं घेते, ते बी मला मागणं निरोप आलाय, जेवण तयार नाही म्हणून लांबवा, नाही तर मी 12च्या पुढं जात नाही. नाही तर तुम्ही सगळी माझ्याकडे अशी बघतीयात का बया ही कधी संपवतीया, पण मी मनाला नाही वाढवलं. त्याच्यामुळं आणि जाता जाता 2 मिनिटं घेते. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधू न पाहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, पण दुःखावर टाच मारून ज्याला आयुष्य जगता येतं त्याचं नाव वारकरी. प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्यासाठी करतात ते कदाचित कर्तव्य असेल, पण माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी केले ते उपकार आहेत आणि त्या उपकारातून मी कधीच उतराई होऊ शकत नाही. माझ्या लग्नाला 18 वर्ष झाली, पण मला माझ्या स्वतःचं मूलबाळ नाही. माझे आई वडील म्हटले तुला एका मुलासाठी रडावं लागते, काळजी करू नको, आम्ही तुला 20 मुलांची आई करतो. सर्वसामान्य कुटुंबातील 20 मुलं मी मोफत सांभाळते आणि ती मुलं मला आई म्हणतात. पदराला मायेची झालर असेल तर बाईला कळा न देता आईपण बहालवतं ते तुमच्या समोर जिवंत उभे. कोणी विचारलं तुझ्याकडे काय आहे, तर मी स्वाभिमानाने सांगेन येत्या 10 वर्षामध्ये इंचगिरी वारकरी संप्रदायाची धुरा खांद्यावर घेऊन फिरणारी 20 पोरं माझ्याकडे, माझ्यासारखे श्रीमंत मीच. यंदाच्या वर्षी 3 मुलांची ॲडमिशन करायची आहे. ज्याला गरज आहे, ज्याला खरंच शिक्षणाची गरज आहे पण परिस्थिती नाही, अशांची मुलं नक्की पाठवा. ह्या वर्षी 3 ॲडमिशन्स करायचे. ज्यांना कुणाला हवं असेल त्यांना आम्ही तिथे ॲडमिशन देऊ. आणि या गुरुकुलला जर कुणाला आर्थिक सहकार्य करायचं असेल तर आमच्या सुधाकर सूर्यवंशी महाराजांच्याकडे तुम्ही करू शकता. झालेली सेवा मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणावर, आईंच्या चरणावरती सांगते. मी त्यांना आईंच्या चरणावरती माझे गुरु वैकुंठवासी हरिभक्तपरायण सुभाष महाराज गाडगे भाऊ यांच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्णराम ज्ञानेश्वर महाराज मावले ज्ञानराज मावले राजा मामा कैवल तेजा सेवती कंठ